उठा उठा निवडणूक आली, खोटं बोलायची वेळ झाली, असंच आता काहीसं म्हणावं लागेल. ते प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार, राजकीय पक्ष हे आपल्याला भूल थापा देतात. नको ती आणि नको तेवढी आश्वासनं देतात. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही आपला विकास आतापर्यंत झालेला नाही. कारण हे जे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, ते जे भूलथापा देतात, ते जे खोटं बोलतात, त्याला आपण भूलतो, फसतो, मतदान करतो आणि 5 वर्ष आपणही विसरून जातो. आता जी काही निवडणूक होते, त्या निवडणुकीमध्ये आपण सिरियसली मतदान केलं पाहिजे. आपण ही निवडणुकीच्या दिवशी मतदानाला जाताना विचारपूर्वक मतदान करून सिरियसली घेतली पाहिजे. कारण प्रश्न 5 वर्षांचा असतो. 5 वर्ष विकास मागे जाऊ शकतो किंवा विकास होऊ शकतो. म्हणजे 78 वर्षानंतरही आपला विकास का झाला नाही, त्याचं कारण असं आहे की आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले नाहीत. लोकप्रतिनिधी आश्वासनं देणारे, खोटे बोलणारे, पैसे खाणारे अशी लोक आपण निवडून दिली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण आपला विकास करण्यासाठी, आपल्या शहराचा विकास करण्यासाठी चांगले उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. ते चुकीचा जर उमेदवार निवडून दिला तर 5 वर्ष पश्चातापाशिवाय आपल्या हातामध्ये काहीही लागत नाही. आणि म्हणून उमेदवार चांगला, स्वच्छ प्रतिमेचा आपण निवडून दिला पाहिजे. जे सतत खोटं बोलणारा, थापा मारणारा, पैसे खाणारा, दलाली करणारा, अगदी विकास कामांची टक्केवारी घेणारा, कमिशन खाणारा, अशी जी लोक आहेत, ही लोक आपल्याला माहित असतात. ती आपल्या आसपासच असतात. त्यांचा झपाट्याने विकास कसा झाला हेही आपल्याला माहित असतं. अशी लोक आपण नाकारली पाहिजे. आणि चांगली लोक निवडून दिली तर शहराचा विकास हा झपाट्याने होतो. एखाद्या शहराचा विकास होणं म्हणजे काय, तर तिथे उद्योग व्यवसाय वाढणं, चांगली लोक शहरामध्ये राहायला येणं, तिथे राहणाऱ्या लोकांना सर्व सुविधा अगदी चांगल्या प्रकारे मिळणं. म्हणजे मुबलक पाणी असेल, चांगले रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छ शहर असेल, त्यांना नियमित वीज मिळणार असेल, चांगली गार्डन असतील, जे जे हवं ते ते देणारे, करून घेणारे जी काही मंडळी आहे ती खरं तर निवडून जायला हवी. मात्र ती जात नाहीये. कारण चांगली लोक पैसे खर्च करत नाहीत. ती कष्टाचे कमावलेले पैसे बाहेर काढायला तयार नसतात. आणि जे चोर, लफंगी असतात, भ्रष्टाचारी असतात, ते मोठ्या प्रमाणावर पैसे उठतात आणि निवडून येतात. आणि निवडून आल्यानंतर पुन्हा ते पैसेच कमावतात. म्हणजे पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे समीकरण आहे ते सुरूच राहतं. आपल्याला जर आपल्या शहराचा विकास चांगल्या प्रकारे करून घ्यायचा असेल तर स्वच्छ प्रतिमेचे चांगले उमेदवार आपण निवडून द्या.